एक राजा आणि एक राणी आणि या प्रजेत असलेला राजाचा एक चाहता। तर होतं असं की एकदा राजाच्या आयुष्यात एक राणी येते। खरं तर त्या राजाचं लग्न आधीच झालेलं असतं, तरी सुद्धा दुसरी राणी आपल्या राजाच्या आयुष्यात आली ही गोष्ट त्या राजाच्या चाहत्याला पटत नाही आणि मग तो चाहता त्या दुसऱ्या राणीला राजापासून लांब करायचा प्रयत्न करतो। हे काही त्या राणीला आवडत नाही। या सगळ्या गोष्टीचा त्या राणीला राग येतो। मग काय, ती राजाला हे सगळं सांगते आणि मग ती राणी आणि राजा हे दोघे मिळून त्या चाहत्याला कायमचं संपवतात। आता मी सांगितलेली ही गोष्ट एखादा पिक्चरची नसून खऱ्याखुऱ्या आयुष्यात घडलेली एक धक्कादायक घटना आहे। सध्या देशभरात चर्चेत असलेली कर्नाटक मर्डर केस। नमस्कार, मी कृपा सपकाळ आणि तुम्ही पाहताय न्यूज अनकटचा क्राइम रिपोर्ट एपिसोड। दक्षिण भारतात चित्रपटांची एक वेगळीच क्रेज आहे आणि या चित्रपटांमधल्या हिरोंचा फॅन बेस सुद्धा तितकाच वेगळा आहे। साऊथ इंडियन हिरोंचे काही चाहते तर त्यांची पूजा सुद्धा करतात। असाच एक कर्नाटकातील स्टार अभिनेता म्हणजेच दर्शन। साऊथ इंडस्ट्रीमध्ये तो फेमस आहेच, पण रॉबर्ट, चक्रवर्ती, खतरनाक खिलाडी 3 अशा अनेक हिंदी डब चित्रपटांमुळे दर्शनचे हिंदी आणि मराठी प्रेक्षक सुद्धा फॅन आहेत। असाच एक दर्शनचा डाय हार्ट फॅन म्हणजेच रेणुका स्वामी। कर्नाटकातील चित्रदुर्ग मधील एका मेडिकल मध्ये रेणुका स्वामी सेल्समन म्हणून काम करत होता। रेणुका स्वामी दर्शनचा एवढा मोठा फॅन होता की त्याचे सगळे पिक्चर तो फर्स्ट डे फर्स्ट शो बघायचा। पण एकदा असं झालं की त्याच्या आवडत्या हिरोच्या म्हणजेच दर्शनच्या लग्न झालेल्या आयुष्यात एक पवित्रा नावाची मुलगी आली। पवित्रा सुद्धा पेशाने अभिनेत्री, पण रेणुका स्वामी पवित्रावर नाराज होता, कारण दर्शनचं लग्न होऊनही त्याच्या आयुष्यात दुसरी मुलगी येणं रेणुका स्वामीला खटकत होतं। खरं तर रेणुका स्वामी दर्शन आणि पवित्रा यांचा फक्त एक फॅन होता। त्याचा या दोघांशी वैयक्तिक असा काहीच संबंध नव्हता। तरी सुद्धा रेणुका स्वामी दर्शनच्या वैयक्तिक आयुष्यात दखल घ्यायला लागला। तो पवित्राला नेहमी सोशल मीडियावर अश्लील मेसेज पाठवायचा। दर्शनच्या आयुष्यातून पवित्राला लांब करण्यासाठी तो तिच्या फोटोवर वाईट साईट कमेंट करायचा। हे त्याचं रोजचं काम झालं होतं। पण रेणुका स्वामीची ही सवय त्याला कोणत्या दिशेने नेत होती याची त्याने कल्पना सुद्धा केली नव्हती। एकदा अचानक 8 जूनला दर्शनच्या नावाचा फॅन क्लब चालवणाऱ्या राघवेंद्र नावाच्या व्यक्तीने रेणुका स्वामीला फोन केला आणि त्याला सांगितलं की दर्शनला तुला भेटायचंय। हे ऐकून त्याच्या कानांवर विश्वासच बसत नव्हता। आपण ज्या हिरोला आतापर्यंत फक्त थिएटरच्या स्क्रीनवर बघत आलो तो आता खरंच आपल्या समोर येणार हे ऐकून रेणुका स्वामी एकदम खुश झाला आणि लगेचच तो आपल्या आवडत्या फिल्म स्टारला भेटण्यासाठी तयार झाला। राघवेंद्रने सांगितल्यानुसार रेणुका स्वामी आपली स्कूटी घेऊन चित्रदुर्ग मधील चल्लाकेरे या ठिकाणी पोहोचला। त्या ठिकाणी रेणुका स्वामी आणि राघवेंद्र यांची भेट झाली आणि राघवेंद्र यांनी सांगितल्याप्रमाणे एका कॅब मधून तो रेणुका स्वामीला दर्शनची भेट घालवून देण्यासाठी बंगळुरूला निघाला। त्या कॅब मध्ये राघवेंद्रचे काही सहकारी सुद्धा सोबत होते। आपल्या आवडत्या हिरोला भेटण्याची ओढ असलेला रेणुका स्वामी या कॅब मध्ये बसला आणि इथूनच सुरू झाली रेणुका स्वामीच्या हत्येची कहाणी। पवित्राला अश्लील मेसेज करणं, तिला त्रास देणं हे रेणुका स्वामीला चांगलंच भोवलं होतं। दर्शनची होणारी भेट हे केवळ रेणुका स्वामीसाठी एक आमिष होतं। त्याला जाळ्यात फसवून त्याच्या अपहरणाचा हा एक प्री प्लॅन होता आणि जे लोक त्याला कॅब मधून घेऊन जात होते त्या लोकांना खुद्द दर्शननेच रेणुका स्वामीची सुपारी दिली होती। हे लोक रेणुका स्वामीला घेऊन बंगळुरूच्या पट्टानागरे या ठिकाणी पोहोचले। तिथे असलेल्या एका शेड मध्ये रेणुका स्वामीला ते घेऊन गेले। त्याला तिथे बांधून ठेवलं गेलं आणि इथूनच रेणुका स्वामीला टॉर्चर करणं सुरू झालं। लोखंडाच्या गरम सळीने त्याला चटके दिले जात होते, इलेक्ट्रिक शॉक दिले जात होते, त्याची जीभ आणि नाक देखील कापलं गेलं होतं। रॉडने त्याची मारहाण केली जात होती। जेव्हा रेणुका स्वामीला बेंगळुरूला आणल्याची बातमी दर्शनला मिळाली तेव्हा स्वतः दर्शन सुद्धा त्या ठिकाणी पोहोचला आणि दर्शनने सुद्धा स्वतःच्याच फॅनला बेल्टने मारायला सुरुवात केली। जेव्हा त्याला मारून दर्शनचं मन भरलं तेव्हा त्या गुंडांना याला ठिकाणी लावा असा आदेश देऊन तो तिथून निघून गेला। त्यानंतर सुद्धा रेणुका स्वामीला टॉर्चर करण्याचा खुनी खेळ सुरूच राहिला आणि शेवटी रेणुका स्वामीने त्याचा जीव सोडला। त्यानंतर त्या परिसरात असलेल्या जवळच्या एका नाल्यात रेणुका स्वामीचा मृतदेह फेकून देण्यात आला।
9 जून रोजी बंगळुरूतल्या सुमनहल्ली पुलावर काही कुत्रे कसला तरी मांसाचे तुकडे खात असताना तिथून जाणाऱ्या एका व्यक्तीला दिसलं आणि लगेचच त्या व्यक्तीने पोलिसांना याबद्दलची माहिती दिली। पोलीस घटनास्थळी पोहोचताच त्यांना तिथे रेणुका स्वामीचा मृतदेह आढळला। या संपूर्ण घटनेचा तपास सुरू असतानाच 3 व्यक्ती पोलीस स्टेशनमध्ये आल्या आणि त्यांनी हा गुन्हा आम्ही केला असल्याची कबुली दिली। काही देवाणघेवाणीच्या वादातून आमच्या हातून रेणुका स्वामीची हत्या झाली असं त्या तिघांनी त्या पोलिसांना सांगितलं। पण पोलिसांना मात्र यात काहीतरी गडबड असल्याचं जाणवलं। पोलिसांनी या तिघांची कसून चौकशी केली आणि चौकशीमधून अशी माहिती समोर आली की या तिघांचा या हत्येशी काहीही संबंध नसून या हत्येची जबाबदारी घेण्यासाठी त्यांना आरोपीने प्रत्येकी 5 लाख रुपयांची ऑफर दिली होती। या तिघांना त्या व्यक्तीबद्दल विचारलं असता त्यांनी राघवेंद्रचं नाव घेतलं। हा तोच राघवेंद्र आहे जो दर्शनच्या नावाने फॅन क्लब चालवतो आणि ज्याने रेणुका स्वामीचं अपहरण केलं होतं। पोलिसांनी लगेचच राघवेंद्रला ताब्यात घेतलं। जेव्हा या संदर्भात राघवेंद्रचा मोबाईल तपासला गेला तेव्हा त्यात दर्शन राघवेंद्रच्या सतत संपर्कात असल्याचं दिसून आलं। शिवाय पोलिसांच्या हाती एक सीसीटीव्ही फुटेज सुद्धा लागलं ज्यामध्ये दर्शन आणि पवित्रा रेणुका स्वामीची हत्या झाली त्या घटनास्थळी दिसून आले होते आणि इथूनच या हत्येचा मास्टर माइंड सर्वांच्या समोर आला। 11 जून रोजी दर्शनच्या मैसूर इथल्या फार्म हाऊस मधून दर्शनला पोलिसांनी ताब्यात घेतलं। त्यानंतर अभिनेत्री पवित्रा गौडा हिला देखील या प्रकरणी ताब्यात घेण्यात आलं। त्यानंतर दुसऱ्या दिवशी म्हणजेच 12 जून रोजी पोलिसांनी दर्शन आणि पवित्राला त्या गोदामात नेलं ज्या ठिकाणी रेणुका स्वामीची अमानुष हत्या करण्यात आली होती। घटनास्थळी या दोघांची काही तास चौकशी करण्यात आली। या चौकशीतून अनेक गोष्टी समोर आल्या। पवित्रानेच दर्शनला रेणुका स्वामीची हत्या करण्यास प्रवृत्त केलं होतं। दरम्यान एका बाजूला रेणुका स्वामीच्या पोस्टमार्टमचे रिपोर्ट सुद्धा पोलिसांच्या हातात आले होते। या रिपोर्ट्समध्ये त्याची कशा प्रकारे हत्या केली गेली हे उघड झालं होतं। रिपोर्ट्सनुसार रेणुका स्वामीच्या शरीरातील कितीतरी हाडं तुटली होती, त्याचा जबडा तुटला होता, तसेच त्याची डोक्याची कवटी सुद्धा फ्रॅक्चर झाली होती। पोस्टमार्टम करणाऱ्या डॉक्टरांनीच या केसचा योग्य खुलासा केला होता। इतकंच नाही तर नुकत्याच झालेल्या पुणे पोर्शे प्रकरणाप्रमाणेच या प्रकरणातील आरोपींनी सुद्धा हे प्रकरण दाबण्याचा प्रयत्न केला होता। म्हणूनच ज्यांचा या हत्येशी काहीही संबंध नव्हता त्या 3 जणांना दर्शनने लाच देऊन आत्मसमर्पण करायला भाग पाडलं होतं। तसेच काही मीडिया रिपोर्ट्सनुसार रेणुका स्वामीच्या पोस्टमार्टम करणाऱ्या टीम मधील एका डॉक्टरने अशी तक्रार केली होती की आम्हाला ही हत्या न सांगता एक सामान्य मृत्यू असल्याचं सांगण्यासाठी 1 करोड रुपये देण्याची ऑफर मिळाली होती। या सर्वांसोबतच काही सूत्रांच्या माहितीनुसार कर्नाटकातील एका राज्यमंत्रीने सुद्धा दर्शनला या केसमधून बाहेर काढण्यासाठी प्रयत्न केले। दरम्यान पोलिसांनी अजून तरी या केसच्या इन्व्हेस्टिगेशनची संपूर्ण माहिती प्रसिद्ध केली नाहीये, परंतु पोलिसांनी जी काही माहिती दिली आहे त्यानुसार आरोपींच्या यादीमध्ये दर्शनला दुसऱ्या क्रमांकावर ठेवलं गेलंय आणि पवित्रा मात्र पहिल्या क्रमांकावर आहे। आता पोलीस या प्रकरणाचा कशा प्रकारे शोध घेत आहेत आणि यातून आणखी कोणत्या नव्या गोष्टी समोर येतात याकडे सर्वांचं लक्ष लागून राहिलंय। तत्पूर्वी आजच्या क्राईम रिपोर्ट एपिसोडमध्ये आपण इथेच थांबूया। तुम्ही पाहत रहा न्यूज अनकट।